कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी एकटा असणार आहे कारण की शिवानी गेलेली आहे ऑफिसला. आजचा ब्लॉग हा खूप लोकांनी मला माझ्या पर्सनल डी एमवर, आमच्या कमेंट्सवर, इन्सेपरेबलच्या कमेंट सेक्शन्समध्ये किंवा डी एम्समध्ये विचारलं होतं. म्हणजे खूप लोकांनी विचारलं की इंजिनिअरिंगबद्दल सांगा, इंजिनिअरिंगबद्दल एक ब्लॉग बनवा, इंजिनिअरिंगमध्ये काय प्रिपेअर करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, कुठल्या वर्षी काय करायला पाहिजे आणि जॉबसाठी कसं प्रिपरेशन करायला पाहिजे. सगळ्या गोष्टी मी आता या ब्लॉगमध्ये आन्सर करणार आहे. विदाउट वेस्टिंग एनी टाइम गाईज, चलो लेट स्टार्ट. तर मी काही क्वेश्चन्स काढले तुमच्यासाठी, तर मी क्वेश्चन्स वाचणार आणि त्याचे आन्सर्स मी तुम्हाला देणार. मी असे क्वेश्चन्स काढलेले आहेत की ज्याच्यामध्ये सगळं तुमचं कव्हर होणार, पण काही जर नाही कव्हर झालं तर तुमच्याकडे सेक्शन आहेच, कमेंट सेक्शन. त्याच्यामध्ये जाऊन कमेंट्स करायचं आणि मला काय काय तुम्हाला वाटतं ते विचारायचं. ठीक आहे. सो पहिला क्वेश्चन आहे, आय जस्ट एंटर इंजिनिअरिंग कॉलेज, व्हॉट शुड आय डू फ्रॉम डे 1. तर मी तर असं म्हणेल की तुम्ही एका नवीन जागी गेलेले आहेत. सो कॉलेजचा डे 1 आहे किंवा कॉलेजचा फर्स्ट सेमिस्टर आहे. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे गाईस, कॉलेजचे मित्र. तर कॉलेजमध्ये गेल्या गेल्या तुम्ही एवढं अभ्यासाचं टेन्शन घेऊ नका किंवा काही कशाचं टेन्शन घेऊ नका. पहिले जाऊन 15-20 दिवस तिथे मस्त जाऊन मस्ती करा. कॉलेज कसं आहे सगळं फिगर आउट करा, कुठल्या गोष्टी कुठे आहेत ते सगळं फिगर आउट करा, डिपार्टमेंट्स कुठले कुठले आहे, कसे करतात ते सगळं फिगर आउट करा. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, तुमचे फ्रेंड्स चूज करा. कारण की हेच फ्रेंड्स तुमच्यासोबत पूर्ण आयुष्य राहणार आहे. 4 वर्ष तर राहतीलच, पण त्या कॉलेजच्या 4 इयर्स नंतर पण ते फ्रेंड्स तुमच्यासोबत आयुष्य राहतील. तर मी असं म्हणेल की डे 1 जर कॉलेजचा असेल तुमचा तर चिल मारा, जास्ती काही लोड घेऊ नका. कारण की तुम्ही आता नवीन आलेले आहे. 12वीचा चांगला अभ्यास करून, मस्त मेहनत करून, जेईमध्ये ॲडव्हान्समध्ये मस्त मार्क्स मिळून, रँक्स मिळून तुम्ही आता कॉलेजमध्ये आलेले आहेत. तिथे जाऊन थोडंसं तुम्हाला चिल मारायला पाहिजे, थोडंसं कॉलेजबद्दल जाणून घ्यायला पाहिजे. आणि मेन म्हणजे तुमचे मित्र निवडा, कारण की हेच मित्र तुम्हाला मदत करतील तुमच्या स्टडीजमध्ये किंवा तुम्हाला तुमच्या छान छान मेमरीज बनवायला. सो इथे मी काय असं टेक्निकल सांगणार नाही तुम्हाला. सेकंड क्वेश्चन असा आहे की हाऊ इम्पॉर्टंट इज CGPA फॉर गेटिंग अ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जॉब. CGPA बरेचसे लोक म्हणतात की एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, बट मला अकॉर्डिंग टू मी मला असं वाटतं की CGPA कॉलेजचा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की जेव्हा तुम्ही प्लेसमेंटला बसाल आफ्टर 3 इयर्स किंवा लाईक इंटर्नशिपला बसाल किंवा 4th इयरला प्लेसमेंटला बसाल, तेव्हा तुमचा CGPA खूप मॅटर करतो. कारण की तिथे एक शुअर शॉर्ट क्रायटेरिया असते. लाईक माझ्या वेळेला जेव्हा सॅमसंग वगैरे किंवा मॉर्गन स्टॅनली वगैरे जेव्हा आले होते, त्यांचा एक क्रायटेरिया होता की 8च्या वरती पाहिजे किंवा 7.5 किंवा 8.5. काही काही कंपनीज असतात ज्यांना 8.5च्या वरती CGPA पाहिजे. तर तशा कंपनी तुमच्या फक्त CGPAमुळे चालल्या असेल तर तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही, तेव्हा तुम्ही एकदम हेल्पलेस फील कराल. सो त्याच्यापेक्षा मी म्हणेल की तुम्ही CGPAकडे पण लक्ष द्या. कॉलेजमध्ये खूप इम्पॉर्टंट असते. हा एक मोस्ट इम्पॉर्टंट फिल्ट्रेशन क्रायटेरिया आहे कंपनीजचा. कारण की तुम्ही स्वतः विचार करा की जेव्हा 2 लोक सिलेक्ट झाले आहेत इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये, ज्यांनी सगळं क्वेश्चन्सचे आन्सर दिले आहेत, कोडिंग व्यवस्थित केलेलं आहेत, बट एकाला CGPA कमी आणि एकाला जास्ती आहे, तर ऑब्व्हियसली ते CGPA ज्याला जास्ती आहे त्याला प्रेफरन्स देतील. आणि असं झालं आहे, माझ्या मित्रांसोबत पण झालेलं आहे हे सगळं. तर आय थिंक की CGPA इज मोर इम्पॉर्टंट. आणि CGPA कॉलेजमध्ये घ्यायला एवढी काही एक्स्ट्राऑर्डिनरी मेहनत किंवा एक्स्ट्राऑर्डिनरी तुम्हाला काही करावं नाही लागणार. कारण की जर तुम्ही व्यवस्थित प्लॅन केला की तुम्हाला अभ्यास कसा करायचा, स्टडी कसा करायचा, कन्सेप्ट कसे समजून घेतले, तर तुम्हाला CGPA काढणं खूप इझी असते कॉलेजमध्ये. सो CGPA अकॉर्डिंग टू मी इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये काय करायला पाहिजे, कुठल्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. सो आय विल सजेस्ट की तुम्ही फर्स्ट इयरला तुमचं जे इंटरेस्ट आहे ते पहिले फिगर आउट करा. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला कुठल्या कोडिंग लँग्वेजमध्ये इंटरेस्ट आहे ते फिगर आउट करा. त्याच्यानंतर तुम्हाला वेब डेव्हलपमेंट करायची आहे, बॅकएंड डेव्हलपमेंट करायची आहे, किंवा तुम्हाला AIML काहीतरी शिकायचं आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बेसिकपासून स्टार्ट करा आणि मग फिगर आउट करा. हे बघा, मी म्हणतो की तुम्ही फर्स्ट इयरला सगळ्याच गोष्टीकडे लक्ष द्या. ॲटलिस्ट ट्राय करा की या गोष्टीमध्ये काय आहे समजायला ट्राय करा. मग तुम्हाला कळणार की तुमचा इंटरेस्ट कुठे आहे. फॉर एक्झाम्पल, जर आता मी 4 गोष्टी केल्या त्याच्यानंतर मला माहिती पडलं की भाई नाही, मला बॅकएंड टेक्नॉलॉजीमध्ये जास्त इंटरेस्ट येतात, तर देन आय विल फोकस ऑन बॅकएंड टेक्नॉलॉजीज. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर मास्टर्स वगैरे करायचं असेल फर्स्ट इयर नंतर, सॉर्ट ऑफ तुम्हाला आयडिया येऊन जाणार की तुम्हाला कुठल्या गोष्टीवर फोकस करायचा आहे. सो फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टीवर लक्ष द्यायचं, सगळ्याचबद्दल थोडं वाचायचं आहे की ॲक्च्युली गोष्टी काय आहेत आणि मला काय चूज करायचं, कुठल्या गोष्टी तुमच्याकडे इम्पॉर्टंट आहे ते सगळं फिगर आउट करा. आणि फर्स्ट इयर नंतर तुमच्याकडे एक डिसिजन असला पाहिजे की आता मला करायचं काय आहे 3 इयर्समध्ये. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन फर्स्ट इयर. सो नेक्स्ट क्वेश्चन इज, विच प्रोग्रामिंग लँग्वेज शुड आय चूज. लँग्वेजेस लाईक C++, जावा और पायथन. आय थिंक याच्यावर आपण एवढं डिबेट नाही करायला पाहिजे. तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट येते, जे लँग्वेज तुम्हाला चांगली वाटते, जे लँग्वेज तुम्हाला इझी वाटते, ते आधी स्टार्ट करा. आणि बिलीव्ह मी गाईज, तुम्ही जर एका लँग्वेजमधले फंडामेंटल्स शिकले, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर कन्सिडर करा की C++मधला तुम्ही फॉर लूप शिकले, तर फॉर लूप हा जावामध्ये, पायथनमध्ये किंवा नोड, गो कुठल्याही लँग्वेजमध्ये सेमच असणार आहे. त्याचा कन्सेप्ट सेमच असणार आहे. तो I = 0 पासून स्टार्ट होईल आणि I = जे पण आहे तिथे एंड होणार.
फक्त सिंटॅक्स वेगळा असणार आहे. तर तुम्हाला बेसिकली लँग्वेजवर फोकस तर करायचंच आहे. तुम्ही एक लँग्वेज पकडा की तुम्हाला कुठली इझी वाटते आणि त्या लँग्वेजवर इनडेप्थ पूर्ण कन्सेप्ट शिकून घ्या, कारण की लँग्वेज नंतर चेंज करायला प्रॉब्लेम नाही होणार आहे. फॉर एक्झाम्पल माझं एक्झाम्पल जर घेतलं तर मी कॉलेजमध्ये पूर्ण लाईफ कॉलेजमध्ये मी C++ वरच काम केलेलं आहे. मी C++ मध्येच कोडिंग केलेलं आहे. बट माझा पहिला जॉब जावामध्ये होता. पण मला जावामध्ये स्विच करायला कठीण गेलं का? द आन्सर इज नो. कारण की जेव्हा मी C++ केलं तेव्हा माझे सगळे कन्सेप्ट्स मी एकदम प्रॉपर केले होते. व्हॉट इज स्टॅक, व्हॉट आर क्यूज, देन व्हॉट इज फॉर लूप, वाईल लूप, हे काय असते, ते काय असते, उप्स कन्सेप्ट काय असते, आणि तेच कन्सेप्ट जावामध्ये होते, फक्त सिंटॅक्स वेगळा होता. सो आय डोंट थिंक की तुम्ही एवढं डिबेट केलं पाहिजे त्याच्यावर की कुठली लँग्वेज तुम्हाला चूज करायची आहे. कुठली पण लँग्वेज चूज करा आणि द मेन थिंग इज की त्या लँग्वेजला इतकं परफेक्ट करून टाका की नंतर तुम्हाला लँग्वेज स्विच करायला खूप इझी जाणार. सो नेक्स्ट क्वेश्चन इज वेन शुड आय स्टार्ट डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम अँड हाऊ लॉंग डज इट टेक. सो याच्यामध्ये मी असं आन्सर करेल की तुम्हाला डेटा स्ट्रक्चर स्टार्ट करायचा काही परफेक्ट टाईम नाही आहे, काही मुहूर्त नाही आहे. तुम्हाला पहिले तुमच्या लँग्वेजचे बेसिक्स क्लिअर करायचे आहे. ठीक आहे, एकदा जर तुम्ही बेसिक्स क्लिअर केले तर तुम्हाला DS आणि अल्गो थोडंसं सोपं जाणार. आणि त्याच्यासाठी ना मी एक आता ऑर्डर इथं लिहिलेलं आहे. तर त्या ऑर्डरमध्ये जर तुम्ही DS आणि अल्गोरिदम प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला इझी जाणार. सो ऑर्डर असा राहिला पाहिजे तुमचा की तुम्ही पहिले ॲरेसचे क्वेश्चन स्टार्ट केले पाहिजे. मग ॲरेस झाल्यानंतर स्ट्रिंग, मग हॅशिंग, सॉर्टिंग, बायनरी सर्च, लिंक लिस्ट, स्टॅक, क्यूज, रिकर्शन, ट्रीज, हिप्स, ग्राफ्स आणि मग डायनामिक प्रोग्रामिंग. सो असं तुम्ही या जर सिक्वेन्सने केलं तर DS आणि अल्गो पण तुमचं एकदम सॉर्टेड होऊन जाणार. पण DS आणि अल्गोमध्ये तुम्हाला असं आहे की तुम्हाला रेग्युलर प्रॅक्टिस करावं लागेल, तुम्हाला त्याचे प्रॉब्लेम सोडवावं लागेल. तर जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा DS आणि अल्गोची प्रॅक्टिस आम्ही कसं करायचो की लाईक आम्ही लिट कोड असायचं किंवा जे पण गिग्स फॉर गिग्स असायचं किंवा कोडशेप वगैरेवर आम्ही कॉम्पिटिटिव्ह प्रोग्रामिंग करायचो. सो याच्यामध्ये असं आहे की तुम्ही लीड कोड वगैरे पकडा. तर लीड कोड इज अ व्हेरी गुड सोर्स टू लाईक प्रॅक्टिस डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम. त्याच्यामध्ये तुम्ही असं करू शकता की तुम्ही दिवसातनं प्रॉब्लेम ठरवा की तुम्हाला किती प्रॉब्लेम सोडवायचे. मोस्टली तुम्ही असं करू शकता की तुम्ही 3 इझी, 1 मीडियम आणि 1 हार्ड असं DS आणि अल्गोचं तुम्ही प्लॅन करू शकता की तुम्ही डेली 3 इझी सोडवणार आहे, 1 मीडियम आणि 1 हार्ड प्रॉब्लेम सोडवणार. याच्यामध्ये होणार काय की तुम्हाला स्टार्टिंगला नाही होणार पॉसिबल, 5-5 सोल्युशन्स तुम्हाला 1 डेमध्ये नाही होणार. बट इट्स ओके, तुम्ही ट्राय करा. कसं असतं की तुमचं प्रोग्रामिंग नॉलेज आणि प्रोग्रामिंग लॉजिक डेव्हलप झालं पाहिजे. जर तुमचं प्रोग्रामिंग लॉजिक एकदा डेव्हलप झालं तर तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, बिकॉज अ लार्जर प्रॉब्लेम इज अ कॉम्बिनेशन ऑफ स्मॉलर प्रॉब्लेम. तर जेव्हा तुम्ही या वेनी प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तर काही दिवसांनी तुम्हाला असं वाटेल की अरे यार, हे स्मॉल प्रॉब्लेम तर माझे एकदम 15 मिनिटांमध्ये सॉल्व्ह झाले, सगळ्यामध्येच लॉजिक लागलं आहे. मीडियम प्रॉब्लेमला जेव्हा मला 1 घंटा लागायचा आता मला 15 मिनिटं लागत आहे. हार्ड प्रॉब्लेमला जेव्हा मला पूर्ण अख्खा दिवस लागायचा आता मला 1 तासच लागत आहे. तर ती तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल, आणि असं DS आणि अल्गो तुम्हाला एका दिवसामध्ये नाही येणार आहे. तुम्हाला याच्यासाठी मंथ्स ऑन मंथ्स प्रिपरेशन करावं लागणार आहे. मंथ्स ऑन मंथ्स याची प्रॅक्टिस करावं लागणार आहे आणि रोज करावं लागणार आहे. असं नाही की तुम्ही आज केलं आणि मग 15 दिवस नाही करताय. DS आणि अल्गोरिदममध्ये चांगलं व्हायला मला तरी असं वाटते की ॲटलिस्ट 6 मंथ्ससुद्धा तुम्ही परफेक्ट प्रॅक्टिस केली, मस्त प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह केले याचा अर्थ हा नाही की तुम्ही रट्टा मारला आहे सोल्युशन. हे खूप इम्पॉर्टंट आहे. कुठल्याच प्रॉब्लेमचा रट्टा मारू नका. त्याचं लॉजिक काय आहे, ते लॉजिक तुम्ही कसं बिल्ड करणार, कारण की तेच लॉजिक तुम्हाला कुठेतरी हार्ड प्रॉब्लेममध्ये यूज होणार आहे. सो लॉजिक समजा. व्हॉट इज फॉर लूप, तर ते फॉर लूप कसा काम करतो, कुठे कसा फॉर लूप यूज करायला पाहिजे, कुठल्या वेळेला ॲडव्हान्स फॉर लूप यूज करायला पाहिजे, कुठल्या वेळेला स्टॅक यूज करायला पाहिजे, कुठल्या वेळेला लिंक लिस्ट यूज केली पाहिजे, डबल एंडेड लिंक लिस्ट यूज केली पाहिजे, कुठे ट्री यूज केलं पाहिजे. हे सगळं तुम्हाला कळणार जर तुम्ही डेटा स्ट्रक्चर अँड अल्गोरिदम एकदम परफेक्टली प्लॅन आउट करून त्याची प्रॅक्टिस करणार आणि लॉजिक समजणार. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ टू सॉल्व अ कोडिंग प्रॉब्लेम. ठीक आहे, याच्यामध्ये बरेच लोक असं करतात की कोडिंग प्रॉब्लेम करतात, 5-10 मिनिटं ट्राय करतात आणि मग कुठेतरी यूट्यूबवर जाऊन किंवा कुठेतरी कुठल्या तरी ब्लॉगवर जाऊन तुम्ही त्याचं सोल्युशन बघून घेता. असं बिलकुल करू नका. ॲटलिस्ट 1 तास द्या. जर तुम्हाला तुम्ही जर स्टार्ट करत असाल आणि इझी प्रॉब्लेमला पण तुम्हाला 1 तास लागत असेल तर ॲटलिस्ट 1 तास द्या. त्याच्यावर विचार करा की काय करू शकता. कारण की तुमचं हे बघा, कारण की तुम्ही जेव्हा DSA करताय तुम्हाला ऑलरेडी तुमचं बेसिक झालेलं आहे. त्या DSAमध्ये बेसिकच यूज होणार आहे. ठीक आहे, ॲरे हा ॲरेच असणार आहे. तसं तुम्हाला ॲरे कुठेतरी यूज करावा लागणार आहे, कुठेतरी तो स्टॅक यूज करावा लागणार आहे, कुठेतरी तो क्यू यूज करावा लागणार आहे. सो बेसिकली 1 तास द्या. 1 तास चांगल्याने विचार करा आणि जर त्याच्यानंतर तुम्हाला काही सोल्युशन येत नसेल तर मग तुम्ही थोडीफार हिंट बघू शकता. पूर्ण सोल्युशन कधीच बघू नका. थोडीफारच हिंट घ्या आणि त्या हिंटवर प्रॉब्लेमचं सोल्युशन डेव्हलप करायचा विचार करा. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला बसले तर तुम्हाला ब्रूट फोर्स जे अप्रोच आहे ते इझिली आलं, तर मग ब्रूट फोर्सवरच थांबू नका. त्याला ऑप्टिमाइज कसं करायचं ते बघा. आणि जेव्हा तुम्ही ऑप्टिमाइज करत जाल तर टाईम कॉम्प्लेक्सिटीवर पण तुम्ही थोडासा विचार करा. कारण की इंटरव्ह्यूजमध्ये टाईम कॉम्प्लेक्सिटी जेव्हा तुम्ही सोल्युशन देता एका प्रॉब्लेमचं
तर तेव्हा याची टाईम कॉम्प्लेक्सिटी काय आहे ते पण तुम्हाला इंटरव्ह्यूवर विचारतात. तर ते पण इम्पॉर्टंट आहे की तुम्ही टाईम कॉम्प्लेक्सिटी कसं फाइंड आउट करणार, त्याचा पण तुम्ही अभ्यास करा. फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करू नका, त्याच्या मागचं पुढचं त्या टाईम कॉम्प्लेक्सिटी झालं, अजून कुठले सोल्युशन येतील का, ब्रूट फोर्सपेक्षा कुठला बेटर सोल्युशन आहे का, ह्याच्या सगळ्यावर पण विचार करा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की मी कॉलेजमध्ये फक्त DSAच केलं पाहिजे, DSA अलगूच केलं पाहिजे, की मी AI/ML वर पण लक्ष दिलं पाहिजे. सो गाईज, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की आता AI/ML किती बूममध्ये आहे, राईट. सो मला असं वाटतं की तुम्ही पहिले DSA आणि अल्गो चांगल्याने करा, त्याला वेळ द्या, 5-6 महिने चांगल्याने करा. तुम्हाला ऑलमोस्ट सगळे जे अल्गोरिदम्स आहेत ते सगळं आले पाहिजेत, कुठे काय सोल्युशन लावायचं आहे ते सगळं समजलं. त्याच्यानंतर तुम्ही AI/ML वर थोडंसं लक्ष देऊ शकता, कारण की कुठलाही इंटरव्ह्यू असू द्या तुम्हाला DSA आणि अल्गोरिदम विचारणारच आहे, ते त्यांच्या प्रोसेसमध्ये असणारच आहे. मग कितीही AI येऊ द्या दुनियामध्ये, तुम्हाला DSA आणि अल्गोरिदम त्यांच्या फिल्टरिंग प्रोसेसमध्ये असणारच आहे, कारण की त्याच्यावरनं तुमचं माइंड कळतं की तुम्ही किती लॉजिकली साऊंड आहे, राईट. आता AI आला तर त्याला AIला यूज करता पण आला पाहिजे ना, त्याच्या मागची जी थॉट प्रोसेस आहे हे सगळं तुमचं याच्यावरनं करणार. फॉर एक्झाम्पल AIने सोल्युशन दिलं तर ते सोल्युशन खरंच बरोबर आहे का, ते एका इंजिनियरलाच कळणार. आणि जर त्या इंजिनियरचं डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम आणि बाकी बेसिक्स लाईक ओप्स वगैरे चांगलं असेल, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग चांगली असेल, तर त्याला कळणार की AIने जे सोल्युशन दिलेलं आहे ते कसं बेटर आहे. तर फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग आहे की तुम्हाला डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम तर करायचंच आहे, आणि ऑफकोर्स AI आणि ML पण करायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही कसं करू शकता की तुम्ही ऑलरेडी जे आपले AI ॲप्स आहे लाईक ChatGPT झालं, जेमिनाय झालं, त्याला यूज करून तुम्ही बघू शकता की कसा प्रॉम्प्टला कसा बिहेव करतोय. त्याच्यावरनं तुम्हाला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग की कसे प्रॉम्प्ट दिले तर कसे सोल्युशन देतात. प्रॉम्प्टवर पण खूप खूप महत्त्वाचं आहे. लाईक जेव्हा जे तुम्हाला AIला प्रॉम्प्ट तुम्ही देताय ते कसे तुम्ही देऊन राहिले त्याच्यावरनं पण तुमची प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगची स्किल ठरणार आहे. आणि त्याच्यानंतर आता असं झालं की फक्त AI यूज करून नाही जमणार, तुम्हाला AIचे एजंटिक AI खूप जास्ती फेमस आहे. तर व्हॉट इज एजंटिक AI, की तुम्ही AI यूज करून काहीतरी एजंट बनवला आहे, तो तुमचं ऑटोमॅटिकली काहीतरी काम करतो. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही आता सपोज कन्सिडर करा की एक वेबसाईट आहे, त्याच्यानंतर आपण एक आपला हेल्प अँड सपोर्ट नावाचा सेक्शन असतो. तर आता हल्ली काय असायचं की आपण त्या नंबरवर कॉल करायचो, मग काहीतरी कुठले तरी आपल्याला कस्टमर केअर आपल्यासोबत बोलायचे आणि ते आन्सर करायचे. तर आता तुम्ही AI यूज करून काय करू शकता की तुम्ही AI यूज करून एक एजंट बनवू शकता, आणि त्या एजंटला तुम्ही तुमचा जो ऑलरेडी डेटाबेस आहे, तुमच्याकडे डेटा जो आहे त्या डेटाला तुम्ही ट्रेन करू शकता त्या AI एजंटला, आणि मग तुमचा तो AI एजंट कस्टमर्सला ऑटोमॅटिकली रिप्लाय देणार त्यांच्या क्वेरीजवर. तर असं तुम्ही एक AIचा यूज करून AI एजंट्स पण बनवू शकता, विच इज ट्रेंडिंग. सो मग तुम्हाला थोडंसं AI एजंटिंगमध्ये पण लक्ष द्यायचं आहे, तुम्हाला AI एजंट कसं बनवायचं आहे ते सगळं पण शिकायला पाहिजे. त्यासाठी बरेचसे कोर्स ऑनलाईन अवेलेबल आहे. मी पण थोडेफार कोर्सेस फाइंड आउट करायचा प्रयत्न करेल, यूट्यूब ब्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, सो ते नक्की चेक कराल. सो आता जे मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला लँग्वेज कुठली चूज करायची आहे, त्याच्यानंतर तुम्हाला डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम कसं करायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला AI/ML कसं लक्ष द्यायचं आहे, ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला तुमच्या 3rd इयरपर्यंत पूर्ण कंप्लीट करायचं आहे. जेवढ्या लवकर तुम्ही चालू करणार तुम्ही तेवढ्या बेटर पोझिशनला राहणार. फॉर एक्झाम्पल जेव्हा मी VJTIला गेलो तर मी छोट्या टाऊनमधून आलो आहे, तर मला C++ काय असते, सी काय असते, मला लँग्वेज माहितीच नव्हती. म्हणजे IT मध्ये जेव्हा गेलो तेव्हा मला कोडिंग लँग्वेज काय असते माहितीच नव्हतं, कारण की माझं 11th-12thला पण इलेक्ट्रिकल मेंटेनन्स होतं, माझा कम्प्युटर सायन्स तर होतच नाही, ठीक आहे. तर तिथे गेल्यानंतर VJTIमध्ये गेल्यानंतर जेव्हा मी लोकलाइट्सला भेटलो तेव्हा मला समजलं यार, हे मुंबईवाले जे मुलं असतात तिथं किती समोर आहेत, त्यांना ऑलरेडी सगळी लँग्वेज माहिती आहे. म्हणजे माझ्या क्लासच्या बऱ्याचशा लोकलाइट मुलांना जे मुंबईचे आहेत, जे पुण्याचे आहेत, त्यांना ऑलरेडी C++ यायची, त्यांना ऑलरेडी जावाचे कन्सेप्ट माहिती होते, आणि मला झिरो. तर याचा अर्थ काय की त्यांनी लवकर स्टार्ट केलं, म्हणून त्यांना त्या गोष्टीवर लक्ष द्यावं लागलं जे मी फर्स्ट इयरला करत होतो ते ॲडव्हान्स याच्यामध्ये करत होतं, ठीक आहे. पण याचा अर्थ हा नाही की तुम्ही कुठेतरी मागे आहेत, राईट. जेव्हा तुम्हाला रिअलाईज झालं की तुम्ही, आणि 4 वर्ष खूप खूप इनफ आहे तुम्हाला चांगला जॉब काढायला, फक्त एवढंच आहे की कोडिंगला लेट स्टार्ट करू नका. असं विचार नका करू की अरे यार 3rd इयरच्या एंडिंगला जाऊनच कोडिंग स्टार्ट करेल, नाही, असं नका करू. तुम्ही फर्स्ट इयरपासूनच हळूहळू कोडिंगमध्ये इंटरेस्ट डेव्हलप करा, आणि जेवढं तुम्ही लवकर कराल तेवढं ते तुमच्यासाठी इझी राहणार. फॉर एक्झाम्पल एक स्टुडंट आहे ज्याला काहीच येत नाही, फॉर एक्झाम्पल 2 स्टुडंट आहे ज्याला काहीच येत नाही, तर एका स्टुडंटनी फर्स्ट इयरमध्येच कोडिंग चालू केलं आणि एका स्टुडंटनी 3rd इयरमध्येच चालू केलं, 3rd इयरच्या एंडिंगला चालू केलं. तर कोण बेटर याच्यावर राहणार, पोझिशनवर राहणार? जो फर्स्ट स्टुडंट आहे ज्यांनी फर्स्ट इयरला चालू केलं तो, कारण की त्याच्याकडे ऑलरेडी कोडिंगचं लँग्वेज आहे आणि ही कॅन फोकस ऑन अदर थिंग्स जे इंटरव्ह्यूमध्ये विचारतात, ठीक आहे. इंटरव्ह्यूमध्ये फक्त कोडिंगच होत नाही, त्याच्यामध्ये वेगळे सब्जेक्ट्स पण असतात, लाईक ऑपरेटिंग सिस्टम असतं, DBM डेटाबेस अँड मॅनेजमेंट असतं, बऱ्याचशा गोष्टी असतात ना, एक नेटवर्किंग असतं, नेटवर्किंग लेयर्स असतात, भरपूर सारा जे अदर सब्जेक्ट्स आहे जे तुम्ही नंतर फोकस करू शकता, जे इंटरव्ह्यूला तुम्हाला हेल्प करतील, त्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता. त्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे,
त्यासाठी इम्पॉर्टंट असं आहे की तुम्हाला कोडिंग जे आहे तुम्हाला लवकर स्टार्ट करणं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जे तुम्हाला हे सगळं केल्यानंतर ज्याच्यावर लक्ष द्यायचं आहे ते आहे प्रोजेक्ट्स. तर तुमच्या रेझ्युमेमध्ये एक ट्रायल प्रोजेक्ट्स राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता तुम्ही प्रोजेक्ट्सचे टॉपिक्स कसे चूज कराल. जसं मी तुम्हाला सांगितलं की सध्या AI खूप डिमांडमध्ये आहे. तर तुम्ही जर असा प्रोजेक्ट बनवला ज्याच्यामध्ये तुम्ही AI यूज केलेला आहे तर ते इंटरव्ह्यूला खूप क्रेझी होऊन जाणार भाई. तर त्याच्यासाठी इतकी मस्त प्रोफाईल होऊन जाणार तुमची आणि तुमची प्रोफाईल लगेच तुमचा रेझ्युमे लगेच शॉर्टलिस्ट होणार. सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला त्याच्यावर ब्रेनस्टॉर्म करावं लागेल की तुमच्या लाईफमध्ये किंवा लोकांच्या लाईफमध्ये तुम्ही जे ऑब्झर्व करताय त्याच्या लाईफमध्ये कुठले प्रॉब्लेम्स आहेत का जे मी AIने सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, तुम्हाला असे प्रॉब्लेम स्टेटमेंट शोधावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला ब्रेनस्टॉर्म करावं लागेल. आणि बिलीव्ह मी गाईज, ज्या वेळेला आपल्या रेझ्युममध्ये एक प्रोजेक्ट असतो ना जो खूप चांगला केलेला आहे त्याच्यावरच एक राऊंड होतो प्रॉपर. लोक इंटरव्ह्यूजमध्ये विचारतात की तुम्ही या प्रोजेक्टमध्ये कसं केलं. मग जेव्हा तुम्ही सांगता की मी याला फ्रंट एंड हे यूज केलं, मग मी बॅक एंडमध्ये हे टेक्नॉलॉजी यूज केली, मग मी कोड असा लिहिला, मग मी असं लिहिलं. फॉर एक्झाम्पल माझ्या वेळेस आम्ही एक प्रोजेक्ट बनवलं होतं ज्याचं नाव होतं सोसायटी सर्व्हिसेस. तर तुम्हाला आता नो ब्रोकरहूड किंवा नो ब्रोकर किंवा येस मॅडम किंवा हे सगळ्या गोष्टी माहिती असेल राईट, जे तुमच्या सोसायटीमध्ये येऊन तुम्हाला सर्व्हिसेस देतात. तर आमचं आणि हे सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही प्रोजेक्ट डेव्हलप केला होता तेव्हा एवढं ट्रेंडिंग नव्हतं. एखाद दोन गोष्टी असेल पण आम्हाला एवढं माहिती नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी. तर आमचा काय होता की आम्ही पण हाच विचार केला होता की आम्ही असं काहीतरी सिस्टम बनवू जे तुम्हाला सोसायटीमध्ये जाऊन लोक तुमच्या सोसायटीमध्ये येणार आणि तुमच्या सोसायटीमध्ये ते लोक येऊन तुम्हाला मदत करतील. आमच्याकडे तर हे पण सर्व्हिस होते की गार्डनिंगमध्ये आम्ही लाईक कोणाला तरी पाठवू आणि तुमचं गार्डनिंग स्किल त्याची राहील आणि तो म्हणजे प्लांट्सची काळजी घेणार. हे सगळं असं ऑनलाईन सगळ्या गोष्टी जे आता तुम्हाला भेटतात ऑनलाईन बाई वगैरे जे सगळं आहे ते सगळं आम्ही तेव्हा विचार केलं होतं. तर तेव्हा तो प्रोजेक्ट खूप बढिया बनवला होता आम्ही आणि ते आमच्या रेझ्यूममध्ये एकदम प्लस पॉईंट होता. तर आम्हाला बरेचसे राऊंड म्हणजे माझ्या ऑलमोस्ट सगळ्या कंपनीमध्ये एक राऊंड तर असं झालेलं आहे की त्या प्रोजेक्टवर मला ग्राइंड केलेलं आहे इंटरव्ह्यूनी. आणि त्याच्यावरनं तुम्हाला कळतं की त्यांना कळतं की तुमची जे माइंडसेट आहे, तुमची जी थिंकिंग कॅपॅसिटी आहे ती कशी आहे. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या प्रोजेक्ट्समधून त्यांना कळतात. तर सो प्रोजेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ब्रेनस्टॉर्म करायचं आहे की नक्की मला प्रोजेक्ट कसं बनवायचं आहे. डू गिट ऑर गिटहब मॅटर्स फॉर कॉलेज स्टुडंट? येस, डेफिनेटली. सो कॉलेज स्टुडंटमध्ये आता जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला प्रोजेक्ट बनवायचा आहे तर प्रोजेक्ट तुम्ही ग्रुपमध्ये बनवाल राईट. तर आता 4 लोक तुम्ही ग्रुपमध्ये आहे तर एका कॉम्प्युटरवर तर तुम्ही काम करणार नाही. 4 लोक 4 कॉम्प्युटरवर काम करतील आणि वेगवेगळ्या मॉड्यूल्सवर काम करतील. तर हे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या मॉड्यूल्सवर काम करतील. ते तुमच्या गिटहब यूज करून तुमच्या गिट रेपॉझिटरीमध्ये ते पुश करेल. सो तुम्हाला कसा कमिट केला, कसं पुश केलं, पूल काय असते, रिबेस काय असतो, चेरी पिक काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे. कारण की जेव्हा तुम्ही जॉब करायला जाल तेव्हा पण ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. आणि गिटलॅब झालं ते सगळं खूप बेसिक गोष्टी झाल्या आता जॉबमध्ये जे तुम्ही डे टू डे लाईफमध्ये यूज करता. आणि याच्यासाठी पण भरपूर सारे यूट्यूब व्हिडिओज जे इझिली अवेलेबल आहेत. मी ट्राय करेलच की तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याचे लिंक्स वगैरे देऊ. थोडंसं बेटर गिटअपचे कोर्सेस वगैरे फाइंड आउट करू आणि ह्याचा काहीतरी तुम्हाला एक बढिया लिंक्स वगैरे देऊ. बट येस, गिटअप इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे की अपार्ट फ्रॉम DSA अँड डेव्हलपमेंट विच कम्प्युटर सायन्स सब्जेक्ट्स आर इम्पॉर्टंट फॉर प्लेसमेंट्स? सो यामध्ये सब्जेक्ट्स लाईक उप्स कन्सेप्ट, लाईक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, DBMS झालं, त्याच्यानंतर SQL झालं, ऑपरेटिंग सिस्टीम झालं, कम्प्युटर नेटवर्क झालं, हे सगळे जे ट्रेंडिंग टॉपिक्स आहे जे तुम्हाला इंटरव्ह्यूवर विचारतातच. म्हणजे याच्यावर तुम्हाला काही ना काही क्वेश्चन असेलच. त्यांचं असं असतं की तुमच्याकडे कोडिंग लँग्वेज तर आहेच, बट व्हॉट अबाउट अदर लँग्वेज? कारण की जेव्हा तुम्ही कोडिंग करता, कुठला तरी ॲप डेव्हलप करता, तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टमचं पण नॉलेज असायला पाहिजे. तुम्हाला डेटाबेस कुठला यूज करायला पाहिजे, तुमचे जॉईंट्स काय असतील, कुठले जॉईंट्स यूज करायला पाहिजे, त्याच्यानंतर तुमचे कोडिंग प्रिन्सिपल्स काय असायला पाहिजे, कशी तुम्ही कोडिंग करणार, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जे फाइंड आउट करतील ते लोक ते याच्यावरूनच करेल. ह्या सगळ्या जे तुम्हाला आता टॉपिक सांगितलं त्याच्यावरूनच. तर याच्याकडे पण तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि ह्या ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहे हे आपल्या कम्प्युटर आणि IT इंजिनिअरिंग जेव्हा करतो तेव्हा हे यांचे सब्जेक्ट्स असतात. सो त्या सब्जेक्ट्सला लाईटली घेऊ नका. त्या सब्जेक्ट्सला एकदम मस्त प्रिपेअर करा. आणि येस, हे सगळे टॉपिक्स जे आहेत ते तुम्हाला खरंच खूप इम्पॉर्टंट आहे इंटरव्ह्यूमध्ये. त्याच्याकडे मग लक्ष द्या. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, आर क्लब्स अँड एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ॲक्च्युअली इम्पॉर्टंट? सो याचं द आन्सर इज येस. सो जेव्हा मी VJTM म्हणून तेव्हा क्लब्स लाईक टेक्नोवेंजा, त्याच्यानंतर रंगवर्धन,
त्याच्यानंतर रोबोटवाले क्लब्स, ज्याच्यामध्ये ना आपले जे स्किल्स आहेत ते ग्रो होणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही रोबोटिक क्लब जर जॉईन केलं, सो तिथे त्याच लाईक माइंडेड लोक असतील जे रोबोटिक्सवर फोकस करतील. तुमचा जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही रोबोटिक्समध्ये काही काही नवीन गोष्टी शिकाल. त्याच्यानंतर याच्याने तुमचं नेटवर्किंग वाढेल, तुमचा सिनियर्ससोबत कॉन्टॅक्ट वाढेल, जे कॉलेजमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की जेव्हा तुम्ही कॉलेजच्या प्लेसमेंटला बसाल तेव्हा एक्सपिरियन्स घेणं सिनियर्सकडनं, की अरे तुला काय विचारलं, कुठल्या कंपनीमध्ये काय विचारतात, ह्या सगळ्या गोष्टी भरपूर होतात. मी पण सिनियर्सला भरपूर विचारलेलं आहे प्लेसमेंटच्या वेळेस, की मला काय लक्ष द्यायला पाहिजे, कुठलं प्रिपेअर करायला पाहिजे, कुठली कंपनी कुठल्या मंथ्समध्ये येते, तर काय त्याच्यावर टार्गेट करायला पाहिजे. प्लस फक्त कॉलेजपर्यंतच नाही, जेव्हा हे लोक जॉबवर लागतील, जेव्हा तुम्ही जॉबवर लागाल, जेव्हा तुम्हाला नेक्स्ट जॉब स्विच करायचा असेल, तेव्हासुद्धा ॲज अ रेफरन्स तुम्ही यांना कनेक्ट करू शकता आणि त्यांच्याकडनं रेफरन्ससुद्धा घेऊ शकता. प्लस हे सगळं झालंच, पण तुमचं जे कम्युनिकेशन स्किल आहे त्याच्यावर पण तुम्ही हे सगळे क्लब्स जॉईन केल्यानंतर तुम्ही काम करू शकता आणि इझिली तुमचं कम्युनिकेशन स्किल, मग तुमची मॅनेजिंग स्किल, ह्या सगळ्या स्किल पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे गाईज. तुम्हाला ऑब्व्हियसली क्लब्स किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजकडे भरपूर लक्ष द्यायला पाहिजे. मी म्हटलं फक्त लक्ष नाही, भरपूर लक्ष द्यायला पाहिजे कॉलेज टाईमला. शुड वी टेक पार्टिसिपेशन इन कॉम्पिटिशन हॅकाथॉन? ॲब्सोल्युटली येस गाईज, कारण की हे खूप इम्पॉर्टंट आहे पॉईंट तुमच्या रेझ्युमवर टाकायला. कारण की जेव्हा तुम्ही रेझ्युमे प्रिपेअर करताना तिथे एक तुमचा सेक्शनच असायला पाहिजे की तुम्ही केलं काय, या 4 वर्षामध्ये तुम्ही काय केलं, लाईक प्रोजेक्ट्स केले, कुठल्या स्किल्स झाल्यात, प्लस तुमचे कॉम्पिटिशन्स आणि हॅकाथॉन्स. तुम्ही जर विचार करा की तुम्ही कुठल्या तरी लाईक कॉलेज लेवल हॅकाथॉन्स किंवा मल्टिपल कॉलेजचे स्टुडंट्स जेव्हा येतात आणि एक मोठं हॅकाथॉन होतं, ते जर तुम्ही हॅकाथॉन जिंकले, इट्स अ व्हेरी बिग अचिव्हमेंट. तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला बसेल तुम्हाला हा प्लस पॉईंट असेल. ज्यांनी काहीच केलं नाही आणि तुमच्याकडे जर हॅकाथॉनचं फर्स्ट प्राईज असेल किंवा काहीतरी प्राईज असेल किंवा पार्टिसिपेशनच असेल, सो त्याच्यावरून त्यांना कळतं की याला इंटरेस्ट आहे, बाकीच्या गोष्टी करायला पण याला इंटरेस्ट आहे. फक्त अभ्यास म्हणजे फक्त टाईमपास करण्यामध्ये हा नाही आहे, हा कॉम्पिटिशन्स पण खेळतो, त्याच्यामध्ये जाऊन हा चांगला परफॉर्म पण करतो. सो आय विल डेफिनेटली से की जिथे तुम्हाला कॉम्पिटिशन भेटते, फॉर एक्झाम्पल तुम्हाला ऑनलाईन बरेचसे कॉम्पिटिशन असतात, हॅकरॅन्सचे कॉम्पिटिशन असतात, सो त्याच्यानंतर कॉलेज फेस्ट असतात, त्याच्यामध्ये पण हॅकरॉन्स असतात, कॉम्पिटिशन असतात, कोडिंग कॉम्पिटिशन. सो ते डेफिनेटली तुम्ही जॉईन करा, त्याच्यामध्ये डेफिनेटली एनरोल करा आणि ट्राय करा की तुम्ही एकदम चांगला परफॉर्म करताय. दॅट विल डेफिनेटली हेल्प युअर रेझ्युम. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. वेन शुड आय स्टार्ट लुकिंग फॉर इंटर्नशिप? सो बेसिकली जेव्हा मी विजेडियाला होतो तर आमच्याकडे असं होतं की विजेडियामध्ये थर्ड इयरला काही कंपनी जायचं इंटर्नशिपसाठी, ठीक आहे. सो त्याच्यामध्ये कसं ना की तुम्ही जर एका इंटर्नशिपला लागले, सो मोस्ट ऑफ द टाईम 100 आउट ऑफ मला असं वाटतं की 95% तुम्हाला PPO भेटते. PPO, व्हॉट इज PPO? प्री रिप्लेसमेंट ऑफर. म्हणजे तुम्हाला थर्ड इयरमध्येच सॉर्ट ऑफ अशी कॉन्फिडन्स राहणार की यार मला जॉब भेटलेला आहे. किती क्रेझी गोष्ट आहे भाई की तुम्ही इंजिनिअरिंग करताय आणि तुम्हाला थर्ड इयरमध्ये इंटर्नशिप प्लस PPO भेटून गेला भाई. तुम्हाला काही टेन्शनच नाही म्हणजे जॉबचं, ना तुम्हाला काही परत प्रिपरेशन करायची गोष्ट आहे. तुम्ही मस्त चिल मारू शकता. फोर्थ इयरला तुम्हाला जे गोष्टी आवडतात, जे हॉबीज आहे, अजून ज्या टेक्निकल फील्ड्स आहेत जे तुम्हाला स्ट्रॉंग करायचं आहे, परफॉर्म दिस तुम्ही करू शकता आणि तुमच्याकडे तेवढा वेळ असणार जर तुम्हाला इंटर्नशिप लागली तर आमच्या कॉलेजमध्ये जर इंटर्नशिप करायला खूप मोठे कंपनीज वगैरे यायच्या. फॉर एक्झाम्पल मॉर्गन स्टॅनले यायची, ॲमेझॉन यायची, सॅमसंग यायची. माझ्या मित्राला ॲमेझॉन लागलं होतं इंटर्नशिपमध्ये आणि त्याला PPO पण भेटला होता. ॲमेझॉनमध्ये PPO भेटणं थर्ड इयरलाच म्हणजे किती क्रेझी गोष्ट आहे ती, तुम्ही विचार करा. आता बऱ्याचशा कॉलेजमध्ये असं आहे की त्यांना इंटर्नशिप वगैरेमध्ये त्यांच्याकडे इंटर्नशिपसाठी कंपनीज येत नाही. सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ऑनलाईन पोर्टल्सवर जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे. क्रोमवर डायरेक्टली तुम्ही टाकला ना ऑनलाईन इंटर्नशिप, तुम्हाला 10 साईट्स भेटून जाणार. मी पण काही साईट्स फाइंड आउट करेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये टाकायचा प्रयत्न करेल. बट तुम्ही इंटर्नशिपसाठी अगेन आता तुमचा कॉन्टॅक्ट्स वगैरे खूप प्ले करेल. जसं तुम्ही सिनियर्सला कॉन्टॅक्ट्स वगैरे केलं किंवा तुम्ही लिंक्डइनवर कुठे कनेक्शन्स वगैरे बनवलं, त्यांना इंटर्नशिपसाठी विचारलं. आणि इंटर्नशिप्स या कंपनीजमध्ये जसे स्टार्टअप्स वगैरे असतात त्याच्यामध्ये इंटर्नशिप्स खूप हे लोक प्रोव्हाइड करतात स्टुडंटला, कारण की त्यांना पण गरज असते इंजिनियर्सचं जे फक्त एक्सपिरियन्सचं काम करतील आणि त्यांचं पण काम होणार आणि तुमचं पण काम होणार. आणि इंटर्नशिप केल्यामुळे कसं होणार ना, भले तुमच्याकडे प्री प्लेसमेंट ऑफर जर नाही भेटली, सपोज कन्सिडर करा, सो जेव्हा तुम्ही प्लेसमेंटसाठी बसाल तुमच्याकडे लेजिट एक एक्सपिरियन्स असेल की मी IT इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी 6 महिने काम केलेलं आहे आणि तुम्ही एक रिअल टाईम लाईफ प्रॉब्लेमवर सोल्युशन दिलेलं आहे, काहीतरी तुम्ही कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे त्याच्यामध्ये. सो इट्स अ लाईक व्हेरी बिग काय म्हणू शकतो पॉईंट इन युअर रिझ्युमे. सो इंटर्नशिपसाठी तुम्ही ॲब्सोल्युटली थर्ड इयरच्या स्टार्टिंगपासून सर्च करणं चालू करून टाकायला पाहिजे, सो दॅट तुम्हाला थर्ड इयरची जे सेकंड सेम असते
सो त्याच्यामध्ये थर्ड एजची सेकंड म्हणजे 6 सेम झाली आपली. सो त्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगली इंटर्नशिपचा ऑफर वगैरे भेटला, तर दॅट्स अ व्हेरी गुड पॉईंट गाईज. सो नाव द नेक्स्ट क्वेश्चन इज हाऊ शुड आय क्रिएट माय रिझ्यूम. ठीक आहे. सो याच्यामध्ये जसं मी तुम्हाला पॉईंट कवर केलं या बऱ्याचशा गोष्टी, की तुम्ही कोडिंग लँग्वेज कुठली शिकली, टेक्निकल स्किल्स त्याच्यामध्ये मेन्शन करा, त्याच्यामध्ये कीवर्ड्स असतात ते कीवर्ड्स मेन्शन करा, AI काही तुम्ही प्रोजेक्ट्स केलं असेल किंवा कुठले पण प्रोजेक्ट्स केले असेल तर ते टाका, कॉम्पिटिशन किंवा हॅकाथॉन्स तुम्ही कुठला पार्ट केला असेल तर ते टाका, त्याच्यानंतर तुमचे इंटरेस्ट काय, पर्सनल हॉबीज काय ते टाका, त्याच्यानंतर तुम्ही जर कुठे इंटर्नशिप केली असेल त्याच्यामध्ये काय तुम्ही सॉल्व केलं ते टाका. बेसिकली तुम्ही हे पण करू शकता रेझ्युमे टाकायला, की तुम्ही जे आपण ब्लॉगिंग म्हणतो, की खूप बऱ्याचशा वेबसाईट तुम्ही पर्सनल ब्लॉग्स टाकू शकता, की तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्हाला देतो की एखादी तुम्ही कोड सॉल्व करताय आणि तुम्हाला त्याच्यामध्ये खूप बढिया सोल्युशन भेटलं आहे जे ऑनलाईन अवेलेबल नाही आहे. सो त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटचा तुम्ही एक ब्लॉग टाकू शकता, जे ब्लॉग अदर लोक यूज करतील रेफर करायला. सो तुमच्या रिझ्यूममध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर राहिल्या, लाईक हे सगळे कीवर्ड्स जर आले, तर इट्स अ व्हेरी हाय चान्स की तुमचा रिझ्यूमे शॉर्टलिस्ट होणार. ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या गाईस, तर तुमचा इंटरव्ह्यू एकदम इझी जाणार. आणि जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला द्याल ना, जर पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्ही शॉर्टलिस्ट नाही झाले, सो इट्स अ लर्निंग. त्याच्यामध्ये तुम्ही असं नका करू की अरे यार एवढी मेहनत केली नाही झालं, असं नसतं. प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला ना एक एक्सपिरियन्स भेटणार. आणि मी तुम्हाला सांगतो आहे की सपोज तुम्ही इंटरव्ह्यू दिला, घरी जायचं, इंटरव्ह्यूमध्ये काय काय विचारलं ते सगळे क्वेश्चन्स लिहून काढायचे. ठीक आहे. एक प्रॉपर डॉक्युमेंटेशन बनवा, वर्ड डॉक्युमेंट, सगळे लिहा. कुठल्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला आले आहे, कुठल्या क्वेश्चनचे नाही आलेलं आहे. जे आले आहे ते जरा ठीक आहे, पण ज्या क्वेश्चनचे तुम्हाला आन्सर नाही आलेले आहे त्याचे आन्सर चांगल्याने प्रिपेअर करा. जे प्रॉब्लेम स्टेटमेंट असेल ते त्याचे सोल्युशन चांगले प्रिपेअर करा, कारण की फॉर शुअर तो क्वेश्चन कुठल्या दुसऱ्या कंपनीमध्ये येणारच आहे. हा माझा रिअल लाईफ एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो आहे, की जसे 5 इंटरव्ह्यू होतात ना, त्या 5 इंटरव्ह्यूमधलेच काही ना काही क्वेश्चन रिपीट होतात 6व्या इंटरव्ह्यूला. तर ते इंटरव्ह्यूज दिल्यानंतर फक्त बसायचं नाही आहे, इंटरव्ह्यूज दिल्यानंतर तुम्हाला त्या क्वेश्चन्सचे आन्सर जर नाही आले असेल त्याला पण प्रॉपरली प्रिपेअर करायचं आहे. आय होप की मी सगळे पॉईंट्स तुमचे कवर केले असतील. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठले पॉईंट्स असेल जे तुम्हाला असं वाटतं की नाही हा पॉईंट कवर नाही केला आहे, हा पॉईंट कसा करायला पाहिजे, सो त्यासाठी कॉमेंट सेक्शन आहेच. ठीक आहे. आता मी आता IT इंजिनिअरिंग केलेली आहे VJDIमधनं, तर मला बऱ्याचशा गोष्टी IT बद्दल किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे. बाकीच्या फील्ड्सबद्दल वगैरे मला थोडं कमी आयडिया आहे, पण तरी तुम्हाला जर काही विचारायचं असलं तुम्ही नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये टाका. आय विल ट्राय टू फाइंड इट आउट द आन्सर्स. आणि मी याच्यासाठी पण जे तुम्हाला सांगितलं हे सगळे पॉईंट्स जे सांगितले त्याच्यासाठी पण काही जे मला असं वाटतं की नाही हे सोर्सेस तुम्हाला हेल्प करतील, सो त्यासाठी पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकेलच. तर आय होप गाईज की तुम्हाला या ब्लॉगने थोडंफार तरी हेल्प होणार. जर तुम्हाला या ब्लॉगने थोडीशी हेल्प झाली असेल आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ॲक्च्युली या चॅनलवर आम्ही कपल कॉन्टेंट वगैरे बनवतो, बट मध्ये आम्ही असे पण व्हिडिओज टाकत राहतो. लाईक आम्ही आता कपल फायनान्स वगैरे टाकला होता, तर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला कपल फायनान्सचा तर जाऊन नक्की बघा. त्याच्यामध्ये आम्ही आमचे एक्सपिरियन्स, आमचे टिप्स शेअर केलेले आहेत. आणि हा जर तुम्हाला ब्लॉग्स आवडला असेल मंडळी तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि अजून तुम्हाला काही डाऊट्स असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका, मी तुम्हाला नक्की आन्सर करेल. आम्ही प्रत्येक कमेंटचा रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो. तुम्ही आमचे जे प्रिव्हियस ब्लॉग्स बघितले असेल तर तुमच्या कमेंट्सला आम्ही प्रत्येकदा ट्राय केलं आहे रिप्लाय द्यायचं. सो काही पण तुमच्या मनात असेल तर बिंदास बोला, आपण तुम्हाला बिंदास आन्सर करू गाईज. चला बाय बाय, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.